नमस्कार, मी जानवी सावंत. गुरुकिल्ली यशाची मध्ये आपलं स्वागत आहे. आज प्रत्येकाला भविष्य जाणून घेण्याची इच्छा असते. आयुष्यात होणारा त्रास, येणाऱ्या समस्या टाळता येतील का किंवा त्यावर काही समाधान मिळेल का असे प्रश्न पडत असतात. याच प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत प्रसिद्ध राज्यज्योतिष यांत्रिक ॲडव्होकेट श्री माधव गुरुजी. गुरुजी, कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. साईराम. आदेश. चर्चेला सुरुवात करण्याआधी गुरुजींची ओळख करून देते. प्रतिभा ॲस्ट्रॉलॉजी रिसर्च सेंटर ही वैज्ञानिक दृष्टिकोनातून ज्योतिषशास्त्राचं मार्गदर्शन करणारी संस्था आहे. ॲडव्होकेट श्री माधव गुरुजी या संस्थेचे संस्थापक आहेत. श्री माधव गुरुजी यांनी शुक्राचार्य ॲस्ट्रॉलॉजी सेंटर दिल्ली मार्फत ज्योतिषशास्त्राचा विविध शाखांचा तब्बल 16 वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करून राज्य ज्योतिष यांत्रिक ही पदवी संपादन केली आहे. गेल्या 19 वर्षांपासून प्रतिभा ॲस्ट्रॉलॉजीच्या माध्यमातून श्री माधव गुरुजींनी हजारो कुटुंबांना मार्गदर्शन केलंय. श्री माधव गुरुजी यांना ज्योतिष विद्याशास्त्राची 7 पिढ्यांची म्हणजेच 350 वर्षांची परंपरा लाभली आहे. सूक्ष्म रीडिंग, कुंडली मार्गदर्शन, वास्तुदोष निवारण, प्रश्नकुंडली, पंचयाग, महालय श्राद्ध या विविध सेवांसोबतच आध्यात्मिक साधनांसहित धार्मिक यात्रा प्रतिभा ॲस्ट्रॉलॉजी मार्फत आयोजित केल्या जातात. चारधाम यात्रा, नर्मदा परिक्रमा, तिरुपती कोल्हापूर यात्रा, हम्पी यात्रा, पंढरपूर यात्रा, गिरनार यात्रा, कैलास मानसरोवर अशा यात्रा वर्षभरात नियोजित केल्या जातात. स्वतः ॲडव्होकेट श्री माधव गुरुजी या यात्रेमध्ये देवदर्शनासोबतच सर्व आवश्यक धार्मिक विधीही यजमानांकडून करून घेतात, ज्याने त्यांच्या आयुष्यातील अडचणींवर मात करत सुखाचा मार्ग मोकळा होतो. श्री माधव गुरुजी यांना भेटण्यासाठी आपण पनवेल या सेंटरवर सोमवार, मंगळवार आणि शुक्रवार या दिवशी आणि प्रत्येक शनिवारी दादर आणि रविवारी पुणे येथे आपण गुरुजींना भेटू शकतात. तसंच गुरुजींचं शैक्षणिक क्षेत्रामध्ये देखील मोठं योगदान आहे. बाबा इंटरनॅशनल नावाची स्वतःची CBSE शाळा आहे. श्री माधव गुरुजी यांची विशेष ओळख म्हणजे ते नर्मदा तटवासी आहेत. ओंकारेश्वराला माधव स्पर्श शक्तीपीठ प्रतिष्ठान नावाचा स्वतःचा आश्रम आहे. अध्यात्माचा प्रसार प्रचार करण्याचा त्यांचा हेतू आहे. तसेच सुनीता उल्हास गोरक्षणी या गोशाळेच्या माध्यमातून गौमातेच्या सेवेसाठी गोरक्षणासाठी कामही माधव स्पर्शमध्ये सुरू असतं. चला तर मग विषयाला सुरुवात करूया. गुरुजी, आपण घराच्या बाबतीत, घराच्या वास्तूच्या बाबतीत नेहमी सजग असतो, म्हणून मला बेडरूम विषयी विचारायचं. तर बेडरूम मध्ये आरसा असावा का नसावा, बेडरूम मध्ये देवघर असावं की नसावं, किंवा रुद्राक्ष जर कोणी परिधान करत असेल तर झोपताना रुद्राक्ष परिधान करावं की काढून ठेवावं, असे बरेच प्रश्न असतात. तर ॲस्ट्रॉलॉजी मध्ये याचं काय उत्तर आहे? मॅडम, खूप छान प्रश्न विचारला की ॲस्ट्रॉलॉजीमध्ये म्हणजे की आपल्याला असं काय म्हणतं की वास्तुशास्त्र वेगळं आहे आणि ॲस्ट्रॉलॉजी वेगळं आहे. परंतु ॲस्ट्रॉलॉजीमध्ये ज्या वेळेला पूर्ण स्वरूपामध्ये म्हणजे की आधीच अगोदर ॲस्ट्रॉलॉजी जी होती ती अगोदर ॲस्ट्रॉलॉजी पूर्णपणे माध्यमातून चालायची की पाठांतराच्या, म्हणजे एक ऋषी दुसऱ्या ऋषींकडनं पाठांतर करून घ्यायचे. आणि भृगू असे पहिले ऋषी आले की त्या ऋषींना हे लक्षात आलं की किती दिवस चालणार पाठांतराचं. एखादा जर मधला म्हणजे की जर शिष्य काही विसरून गेला तर मग हे सगळं ज्ञान मध्ये कुठेतरी लूज पावेल, म्हणजे मग याचं कंटिन्युएशन करायचं असेल तर काय करायला पाहिजे. आणि भृगु ऋषींनी हे पहिल्यांदा लिहिलं आणि भृगु ऋषींनी ज्या वेळेला पब्लिश केलं त्याच्या वेळेला ॲस्ट्रॉलॉजीच्या पूर्ण नॉर्म्सनी पूर्णपणे त्याचं म्हणजे की एक आपण म्हणू तशी कॉन्स्टिट्यूशन किंवा त्याची सूत्र बनवली आणि सूत्र पूर्णपणे लिहिली. तो भृगुसंहिता ग्रंथ आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आणि त्यावेळेला अभ्यास करत असताना प्रत्येक ग्रहाचा जो काही म्हणजे की त्यांनी विशेष अभ्यास केला तर पुढे भृगुनंदी नाडी आली किंवा मग पुढे रावण संहिता आली. याच्यामध्ये वास्तू सुद्धा त्याच्यामध्ये इन्क्लूड केली गेली आणि वास्तूमध्ये सुद्धा प्रत्येक ग्रहाचं अस्तित्व कुठे असेल याबाबतचं पूर्णपणे निष्कर्ष प्रमाण बनवण्यात आलं. आणि त्या सूत्रानुसार बेडरूम जे येते ती पूर्ण शुक्राच्या अंडर येते आणि बेडरूम शुक्राच्या अंडर येते. आणि मग त्यानंतर मग म्हणजे की शुक्र प्रणालीत करून ॲस्ट्रॉलॉजीमध्ये त्याची सूत्र लिहिली गेली. पुढे विश्वकर्मा जे आले, विश्वकर्माजींनी त्याच्यावरती गूढ अभ्यास केला. भगवान शिवशंकरांचे शुभाशीर्वाद त्यांना होते आणि देवांच्या सगळ्या वास्तू त्यांनी बांधलेल्या होत्या. त्यामुळे प्रत्येक वेळेला कधी विष्णूंचं कधी भगवान शिवशंकरांचं मार्गदर्शन त्यांना मिळालं. आणि त्याच्यामधनं मग विश्वकर्मा जसं निर्मित करत गेले तसं विश्वकर्मा निर्मित वास्तुशास्त्र तयार झालं. आता या वास्तुशास्त्राचा आपल्याला स्कंद पुराणामध्ये सुद्धा काही भाग मिळतो, मत्स्य पुराणामध्ये पण काही भाग मिळतो. परंतु याची सूत्र प्रमाणितता कुठे मिळत असेल तर ती ॲस्ट्रॉलॉजीमध्ये मिळते. आता आपला पहिला प्रश्न आहे, हा प्रश्न मॅक्झिमम वास्तुशास्त्रामध्ये की वास्तू विजिट गेल्यानंतर विचारला जातो किंवा एखादा उत्सुक त्यांनी स्वतःच्या वास्तूबद्दल ज्या वेळेला बोलतो त्यावेळेला हे प्रश्न विचारले जातात, कारण याच्यावरती कायम डिबेट असते. मग पहिला प्रश्न असतो की बेडरूममध्ये आरसा असावा का नसावा. तर वास्तुशास्त्राच्या नियमामध्ये बेडरूममध्ये आरसा नसावा. परंतु ॲस्ट्रॉलॉजी कालाय तस्मै नमः आहे, म्हणजे काळानुरूप त्याच्यामध्ये बदल घडवायला पाहिजे किंवा आत्ताच्या काळाला काय आहे त्या गोष्टी धरायला पाहिजेत. तर वास्तूमध्ये आरसा का नसावा याचं पहिलं शास्त्रशुद्ध उत्तर असं आहे की वास्तू जी येते ती शुक्राच्या अंडर, म्हणजे वास्तूमधली बेडरूम जी येते ती शुक्र ग्रहाच्या अंडर येते. शुक्र हा मुळात
रिफ्लेक्टर आहे म्हणजे. आणि मुळात रिफ्लेक्टर असल्यामुळे ज्या तुम्ही बेडरूममध्ये जाता त्यावेळेला बेडरूममधनं सकाळी ज्या वेळेला येतात त्याच्या वेळेला तुम्ही एकदम तंदुरुस्त आणि फ्रेश असता, की तुमचा आराम झालेला असतो. तुम्ही पूर्णपणे म्हणजे की जो काही तुमचा थकवा आहे तो निघून गेलेला असतो आणि एक ऊर्जा तुम्ही घेऊन आलेला असतात. तर मुळात शुक्र जो आहे हा रिफ्लेक्टर आहे. हा प्रत्येक गोष्ट रिफ्लेक्ट करतो आणि आरशाचं पण तेच कार्य आहे की तो रिफ्लेक्टर आहे म्हणजे. मग ही जी ऊर्जा जी आहे ती ऊर्जा जर बेडरूममध्ये आरसा असेल तर ती कंटिन्यू रिफ्लेक्ट होत राहील आणि त्याच्यामुळे पुरातन वास्तुशास्त्रामध्ये असं म्हणलेलं आहे की बेडरूममध्ये आरसा नसावा. की आरसा काय इव्हन तो आपलं प्रतिबिंब ज्याच्यामध्ये दिसेल म्हणजे टीव्हीची स्क्रीन जरी असेल तरी ती सुद्धा बेडरूममध्ये नाही पाहिजे, का तर आपलं प्रतिबिंबित त्याच्यामध्ये होईल. तर आपलं प्रतिबिंबित होणारी कुठलीही गोष्ट नाही पाहिजे. मग त्यातला पहिला भाग आला आरसा, दुसरा भाग आला टीव्ही वगैरे वगैरे. तर ह्या गोष्टी बेडरूममध्ये नसाव्यात असं म्हणलंय. परंतु जर या बेडरूममध्ये असाव्यात त्यावेळेला कसं होतं की ज्यावेळेला वास्तुशास्त्र लिहिलं गेलं त्याच्या वेळेला लांब अशा प्रत्येक गोष्टीमध्ये मोठीच्या मोठी घरं होती. प्रत्येक घरामध्ये प्रत्येक गोष्टीकरता वेगळी प्रोव्हिजन करू शकत होती. आता राहतोच आपण 1 आर-केमध्ये, 1 BHK तर 2 BHKमध्ये. त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी आहेत की आपण आपलं आवरण्याकरता किंवा ह्याच्याकरता वेगळी रूम नाही करू शकत. ते सगळं बेडरूममध्येच कार्य चालणार आहे. तर त्यावेळेला तिथे आरसा लागेल म्हणजे. तर मग त्यावेळेला तिथे जर आरसा लागेल तर तो आरसा आपण झाकून ठेवू शकतो. म्हणजे त्याला एखादा वरती पडदा केला आणि रात्रीच्या वेळेला तो पडदा ओढला तर त्या रात्रीच्या वेळेला म्हणजे की त्या पडदा ओढल्यामुळे त्या आरशाचा कुठलाही अडसर तुमच्या जीवनामध्ये येणार नाही. म्हणजे बेडरूममध्ये आरसा नसावा हे जरी वास्तुशास्त्राचं म्हणणं असलं तरी तो जर झाकून ठेवायची व्यवस्था असेल किंवा ड्रेसिंग टेबलच असं बनवलंय तुम्ही की वरती पूर्णपणे त्याची दारं येत आहेत आणि त्या दाराच्या पाठीमागे आरसा जातोय तर 100% आरसा असायला प्रॉब्लेम नाही. मूळ तत्व असं आहे की बेडरूम जी आहे ही शुक्राच्या अंडर येते आणि शुक्राच्या अंडर असल्यामुळे तो स्वतः रिफ्लेक्टर आहे. तर अजून रिफ्लेक्टर बसवल्यानंतर तुमची ऊर्जा पूर्णपणे बाहेर निघून जाईल. मग त्याचा तुम्हाला उपयोग होणार नाही. आणि याची म्हणजे शास्त्रशुद्ध उदाहरणं सुद्धा बघितलीत. म्हणजे आमचे एक ॲडव्होकेट क्लायंट आहेत ते नेहमी त्यांच्या आयुष्यामध्ये यायचे आणि सांगायचे की मला ना बिलकुल फ्रेश वाटत नाही. म्हणजे मला सकाळी बेडरूममध्ये आल्याच्या नंतर असं वाटत नाही की आपण म्हणजे की आता याच्यापुढे कोर्टात जावं वगैरे. आणि मग खूप सारा वेळ माझा असंच टाइमपास करण्यामध्ये जातो आणि मग त्याच्यामध्ये जो एक माझा डिसमूड होतो तो माझा कुठल्याही कामामध्ये मूड लागत नाही. तर असं माझ्या बाबतीत का होतं म्हणून असा त्यांचा प्रश्न होता. त्यावेळेला मी त्यांना म्हटलं की तुमच्या बेडरूममध्ये आरसा आहे का? तर ते म्हणले हो माझ्या बेडरूममध्ये भला मोठा आरसा आहे. तर मी म्हटलं की झोपताना तो काही झाकून वगैरे ठेवला जातो का? तर म्हणले नाही म्हणून. म्हटलं तो फक्त झाकून ठेवा आणि मग तो झाकून ठेवल्यानंतर बघा. आणि मग रेग्युलर त्यांनी लुंगी वगैरे असं काही त्याच्यावरती टाकून तो झाकून ठेवायला सुरुवात केली. 3ऱ्या-4थ्या दिवसापासून त्यांना इतका फरक जाणवायला लागला की त्याच्यानंतर ते फ्रेश व्हायला लागले पूर्णपणे. आणि मग त्यावेळेला त्यांनी विचारलं की हे कसं पॉसिबल झालं एवढ्याशा गोष्टीमुळे. त्यावेळेला मी त्यांना सांगितलं की हा मुळात रिफ्लेक्टर आहे आणि बेडरूम ही शुक्राच्या अंडर येते आणि शुक्राच्या अंडर असल्यामुळे रिफ्लेक्टर ऑलरेडी तुम्ही म्हणजे शुक्र रिफ्लेक्टर आहे. तुम्ही आरसा बसवला त्यामुळे सगळी ऊर्जा तुमची रिफ्लेक्शनमध्ये जात होती. तुमच्यापर्यंत येतच नव्हती. आरसा झाकला त्यावेळेला ती ऊर्जा सगळी तुम्हाला मिळायला लागली. तर असं सोपं रिझन त्याच्या पाठीमागे आहे. दुसरा खूप महत्त्वाचा प्रश्न असतो की देवघर हे बेडरूममध्ये असावं का? आता असावं का नसावं याच्यावर विचारलं तर तुम्ही सगळेजण उत्तर द्याल की खरोखरही नसावं म्हणजे. परंतु वास्तुशास्त्राच्या नियमामध्ये तुम्ही नीट बघा की जी मुख्य पुरुषाची म्हणजे घरामधल्या कर्त्या पुरुषाची जी बेडरूम सांगितलेली आहे ती ऑलवेज ईशान्य कोपऱ्यामध्ये सांगितली की तुम्ही ती ईशान्य कोपऱ्यामध्ये करा. ईशान्येला ती असेल तर ती खूप चांगली आणि देवघराची जागा पण बघाल तर ती ईशान्य आहे. आता या गोष्टीवरती आपण वास्तुशास्त्राप्रमाणे पुढे चाललो तर पुन्हा तोच प्रश्न निर्माण होतो की असावं का नसावं. मग लोकांचं त्याच्या पाठीमागे खूप असतं की हो आपण कसं आपण संसारिक पडतो, आपलं सगळं पर्सनल लाईफ आहे ते बेडरूममध्ये असतं, मग तिथे देव योग्य असतील का? मग देव हॉलमध्ये ठेवायचे. देव आंधळा आहे का त्याला 15 फुटाच्या पुढचं दिसत नाही की तू हॉलमध्ये देव ठेवले आणि बेडरूममध्ये तू काय करतोय ते देवाला दिसणार नाही. दुसरं आपण बघितलं तर देव सर्वत्र आहे. देव कुठे नाहीये, प्रत्येक ठिकाणी देव आहे. एक न्यूटनची खूप सुंदर गोष्ट या ठिकाणी सांगावीशी वाटते की न्यूटन खूप म्हणजे खूप अवखळ मुलगा होता आणि एकदा जसं म्हणजे की तो ज्या शाळेमध्ये शिकत होता बऱ्याच शाळांनी त्याला काढून टाकलेला होता. एकच अशी शाळा होती की तिथल्या प्रिन्सिपलला तो आवडायचा म्हणून त्या प्रिन्सिपलनी त्याला शाळेमध्ये घेतलेला होता आणि त्या शाळेमध्ये इन्स्पेक्टर आले. त्यावेळेला इन्स्पेक्शन चालायचं तर इन्स्पेक्टर आले बोलले की आता तुझ्या शाळेचं सगळं इन्स्पेक्शन करायचं आहे. तर असा एकच मुलगा आणून दे की शेतावरनं भाताची परीक्षा होईल. तर प्रिन्सिपल होते त्यांनी सांगितलं की न्यूटनला बोलवून आणा. तर न्यूटनचे क्लास टीचर म्हणल्यावर तुम्हाला काय शाळेची मान्यता घालवायची आहे का? न्यूटनला तुम्ही बोलवत आहे ते म्हणजे तुला सांगितलं तेवढं कर. आणि न्यूटन तिथे आला. न्यूटनला त्या इन्स्पेक्टरने प्रश्न विचारला की बाळा तुझं नाव काय? हा म्हणला न्यूटन. मग न्यूटन मला सांग या रूममध्ये कुठे देव आहे? तो तू मला दाखव मी तुला एक चॉकलेट देईन. न्यूटनचं तत्क्षणी उत्तर होतं की या रूममध्ये कुठे देव नाही ते तुम्ही मला दाखवा मी तुम्हाला 2 चॉकलेट देईन. आणि शाळेला मान्यता किंवा ते शाळेचं इन्स्पेक्शन कंप्लीट झालं. सांगायचं तात्पर्य की देव सर्वत्र आहे आणि जर देव सर्वत्र आहे तर मग बेडरूममध्ये पण तो आहेच ना आणि हॉलमध्ये तो आहेच ना. परत आत्ताच्या हिशोबाने तुम्ही फर्निचर बनवत असताना किंवा रेडीमेड देवारे सुद्धा इतके सुंदर मिळतात की तुम्ही ते व्यवस्थित झाकून ठेवू शकता. त्याला व्यवस्थित छान असे की म्हणजे की नक्षीचे दरवाजे येतात की ते दरवाजे राहिल्यानंतर खरोखर असं की देवाचं पावित्र्यही त्याच्यामध्ये अबाधित राहील आणि तुम्हालाही जागेचा वापर करता येईल. ईशान्येमध्ये तुमचे बेडरूम सुद्धा येईल आणि ईशान्येमध्ये देवघर सुद्धा येईल. तर वास्तूच्या जुन्या नियमाप्रमाणे
पुरातन वास्तूमध्ये आपण या गोष्टी बघितल्या तर निश्चितपणे त्याच्यामध्ये सांगितलं की नाही नाही बेडरूममध्ये देवघर नसावं, नाही नाही आरसा नसावा. पण त्यावेळेला तुम्ही लक्षात घ्या की भली मोठी घरं होती आणि आता त्या घराच्या अगदी निमपट म्हणजे अर्धापट सुद्धा घर आपल्याला मिळत नाहीये. आपण घर घेणार त्याच्यामध्ये 1 BHK 2 BHK त्याच्यामध्ये जर हे नियम पाळायचे असतील तर निश्चितपणे वास्तुशास्त्र खरंच आहे, वास्तुशास्त्र योग्यच आहे. फक्त आपल्याला त्या प्रत्येक गोष्टीला जे जे काही आपल्याला ऑप्शन्स आहेत ते सुद्धा आपण बघायला पाहिजेत आणि हे सुद्धा शास्त्रशुद्ध आहे. ज्यावेळेला खरोखरी आरसा झाकून ठेवला त्याच्यानंतर लोकांच्या जीवनामध्ये परिवर्तन आलं याचा मी स्वतः अनुभव घेतलाय. जेव्हा अनुभव घेतलाय त्यावेळेला तुम्हाला सांगतोय. तिसरी गोष्ट म्हणजे की रुद्राक्षाच्या बाबतीत तर प्रचंड गैरसमज आहे म्हणजे की रुद्राक्ष स्त्रियांनी वापरायचा की नाही वापरायचा, परंतु रुद्राक्ष घातल्यानंतर मग मी नॉनव्हेज खायचं का नाही खायचं. तिसरा प्रश्न की तो रात्री झोपताना मी घालायचा का तो काढून ठेवायचा. अनेक प्रश्न येतात म्हणजे तर रुद्राक्षाच्या बाबतीमध्ये खरोखरी बोलायचं झालं तर एक एपिसोड काय 2 एपिसोड कमी पडतील. परंतु काक भुसंडी नावाचे ऋषी आहेत ज्यांनी पहिलं रुद्राक्षाचं फळ हातामध्ये घेतलं आणि भगवान शिवशंकरांना विचारलं की हे काय आहे आणि मग भगवान शिवशंकरांनी त्यांना पूर्णपणे महिमा सांगितला. त्या महिमामध्ये ज्यावेळेला तुम्ही काका भुसंडींचं पूर्णपणे संहिता ऐकता आणि त्याच्यामध्ये रुद्राक्ष भाग तुम्ही समजावून घेता त्यावेळेला त्यांनी सांगितलं की रुद्राक्ष हा म्हणजे पार्टच असा आहे किंवा रुद्राक्ष तुमच्या शरीराचा एक अविभाज्य घटक झाला पाहिजे. तो तुम्ही कधीही काढायचा नाही, तो सदैव परिधान करायचा आहे. म्हणजे मग झोपताना रुद्राक्ष असावा का नसावा तर 100% रुद्राक्ष असावा. तो कंटिन्युअसली तुमच्या बॉडीबरोबर राहायला पाहिजे, तुमच्या शरीराचा तो एक अविभाज्य भाग झाला पाहिजे. तेव्हा तो त्याची व्हायब्रेशन त्याची पॉझिटिव्हिटी तुमच्या बॉडीमध्ये पूर्णपणे सोडेल. दुसरं प्रामुख्याने त्याच्यामध्ये असं येतं की ज्यावेळेला तुम्ही स्नान करत असाल त्याच्यावेळेला तर रुद्राक्ष कंपल्सरी तुमच्या गळ्यामध्ये पाहिजे. रुद्राक्षावरून तुमच्या शरीरावरती पूर्णपणे जलसंपित होणं म्हणजे आंघोळ करताना ते पाणी रुद्राक्षावरनं आपल्या शरीरावरती वाहणं याच्यामध्ये सुद्धा मोठा संस्कार सांगितलेला आहे. तर झोपताना रुद्राक्ष परिधान करायचा का तर 100% परिधान करा. त्याच्यामध्ये कुठलीही अशुद्धता नाही, त्याच्यामध्ये कुठलाही दोष नाही. उलट रुद्राक्ष तुमच्यावरती जास्त चांगलं कार्य करू शकेल, तुम्हाला पूर्णपणे पॉझिटिव्हिटी देऊ शकेल. त्याची जी ऊर्जा आहे ती ऊर्जा तुमच्यामध्ये पूर्णपणे सम्मिलित होईल आणि याबाबतचं जेवढं काही तुम्हाला मार्गदर्शन हवं असेल तर 100% रुद्राक्षाच्या बाबतीतलं मार्गदर्शन घ्या. काक भुसंडी ऋषींनी त्यांच्या संहितेमध्ये इतकं सुंदर सांगितलंय, तो शब्दनी शब्द त्या तुम्हाला सांगण्याचा मी प्रयत्न करेन आणि तो रुद्राक्ष वापरून निश्चितपणे यश तर तुम्हाला मिळेलच, पण याच्या व्यतिरिक्त तुम्ही पूर्णपणे सकारात्मक व्हाल आणि एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा तुमच्यामध्ये सामावली जाईल. गुरुजी, जसं मगाशी तुम्ही शुक्राबद्दल बोललात तर स्त्रियांमध्ये असणारं आकर्षण किंवा स्त्रियांची सौंदर्यता ही त्यांच्या कुंडलीतील शुक्रामुळे असते. तर स्त्रियांच्या कुंडलीतील शुक्र कसा प्रभावी होतो? शुक्र आणि स्त्री या दोन्हीचा मॅडम खूप घनिष्ठ संबंध आहे. म्हणजे की ज्यावेळेला आपण भृगुनंदी नाडीप्रमाणे ज्यावेळेला आपण ज्योतिष बघू तर त्याच्यामध्ये शुक्र हाच स्वतः स्त्री जातक सांगितलेला आहे. म्हणजे स्त्रियांच्या कुंडलीमध्ये ज्यावेळेला कुंडली नाडी पद्धतीमध्ये ज्यावेळेला येते किंवा नाडी त्या कुंडलीची बनवली जाते त्यावेळेला स्त्रीची नाडी बनवताना शुक्र म्हणजे स्त्री धरली जाते. म्हणजे तर शुक्राचं आणि स्त्रीचं हे अस्तित्व बघाल तर नाण्याच्या दोन्ही बाजू आहेत. म्हणजे तर कुंडलीमधला शुक्र हा स्त्रियांना पूर्णपणे प्रभावित करतो. आता स्त्रियांचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे येतो की त्यांचं आकर्षण. म्हणजे प्रत्येक वेळेला तुम्ही बघाल तर प्रत्येक स्त्रीमध्ये आकर्षण आहे. तर स्त्रीमधलं असलेलं आकर्षण म्हणजे शुक्र. तर आकर्षणापासून ती सुरुवात होते की स्त्रीमधलं आकर्षण म्हणजे शुक्र. तिचे डोळे म्हणजे शुक्र. म्हणजे की डोळे हा पार्ट सुद्धा हा पूर्णपणे शुक्र ग्रहाच्या अंडर येतो. तर डोळ्यांची नजाकत म्हणजे शुक्र. म्हणजे की डोळ्यांवरनं लक्षात येतं की या स्त्रीचा शुक्र कसा आहे, म्हणजे प्रभावी आहे किंवा तिच्या पत्रिकेमध्ये सामान्य शुक्र आहे. याच्यावरती बघाल तर प्रत्येक ह्याच्यामध्ये जसं मॅचिंग येतं की कुठल्याही स्त्रिया गेल्या तर कुठेही मॅचिंग बघणार किंवा त्यांना एक खूप चूजी असतात. प्रत्येक गोष्ट त्यांना चूज करायची असते, त्याच्यामध्ये त्या वेळ घालवतात. बघा साडी घ्यायला बायका गेल्या तर पुढचे सगळे कार्यक्रम रिजेक्ट होतात कारण त्याच्यामध्ये त्या वेगळ्या वेळ घालवतात किंवा त्यांना मॅचिंग बद्दल विशेष अट्रॅक्शन असतं. तर या सगळ्या गोष्टींमध्ये शुक्र पूर्णपणे प्रभावित असतो. स्त्रीचा शृंगार म्हणजे शुक्र. स्त्रीची सगळे जवाहरात म्हणजे की तिने वापरलेली ज्वेलरी ती ज्वेलरी म्हणजे पण शुक्र. याच्या व्यतिरिक्त तिचा संपूर्ण शृंगार म्हणजे पण शुक्र. याच्या व्यतिरिक्त बघाल तर तिचे कपडे, तिचा चॉईस, तिचं मॅचिंग, तिचं कॉन्ट्रास्ट मॅचिंग या सगळ्या गोष्टींमध्ये येतो तो शुक्र. याच्या व्यतिरिक्त कॉस्मेटिक्स जेवढा ते यूज करतात ते सगळं म्हणजे शुक्र. याच्या व्यतिरिक्त स्त्रीचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे किंवा तिच्या शरीराचं सर्वात महत्त्वाचं अंग की ज्याच्यामुळे तिला मातृत्व परिधान करतं ते गर्भाशय सुद्धा कशाच्या अंडर येतं तर ते पूर्णपणे शुक्राच्या अंडर येतं. म्हणजे स्त्रीत्व ज्या वेळेला सामावलं जातं की ज्या गोष्टीमुळे स्त्रीत्व पूर्णपणे धरलं जातं त्या स्त्रीत्वाचा अधिपती कोण असेल तर तो अधिपती शुक्र आहे. म्हणजे आणि शुक्राचा प्रभाव स्त्रियांच्या कुंडलीमध्ये इतका प्रभावी असतो की खरोखरी स्त्री जर ती शुक्राने प्रभावित असेल किंवा शुक्र तिच्या पत्रिकेमध्ये स्ट्रॉंग असेल तर खरोखरी त्यांच्या राहणीमानावरनं, त्यांच्या चालीवरनं, त्यांच्या हेअरस्टाईलवरनं, त्यांच्या डोळ्यावरनं आणि संपूर्ण त्यांच्या शरीराच्या बांध्यावरनं लगेच लक्षात येतं की याच्यामध्ये शुक्र किती प्रभावी आहे. आणि स्त्रीच्या कुंडलीमध्ये शुक्र
जेवढा प्रभावी असेल त्यावेळेला समोरच्याचं भाग्योदय पूर्णपणे होतो. म्हणजे ती आज जरी कुणाची तरी म्हणजे की माता असणार आहे, उद्या जाऊन ती कुणाची तरी पत्नी असणार आहे. तर या सगळ्या भागामध्ये ज्यावेळेला स्त्री येते, या सगळ्या नात्यांनी ज्यावेळेला स्त्री येते, त्याच्यावेळेला प्रत्येक ठिकाणी भाग्योदय अटळ असतो. तर पहिलं भाग्य म्हणजे सुद्धा शुक्रच येतो. तर या सगळ्या गोष्टींमध्ये कुमारिका अवस्थेपासून पुढे म्हणजे की तिचा विवाह झाल्यानंतर पत्नी, पुढे ती आई झाल्यानंतर तिचं मातृत्व, या सगळ्यामध्ये जर असेल तर त्याच्यामध्ये तिचं लक्ष्मी कारकत्व धरलं जातं आणि लक्ष्मी कारकत्व म्हणजे सुद्धा शुक्रच येतं. तर शुक्र याप्रमाणे स्त्रियांच्या म्हणजे की कुंडलीमधला हा त्यांना पूर्णपणे स्त्री जातकामध्ये प्रभावी ठरतो आणि स्त्रीची ओळख म्हणजे शुक्रापासून चालू होते, ज्यावेळेला आपण नाडी पद्धतीने ज्योतिष बघतो. निश्चितच. आणि मंडळी, तुमच्यासाठी महत्त्वाचं ते म्हणजे प्रतिभा ॲस्ट्रोलॉजीच्या कॉल सेंटरला तुम्ही फोन करत असाल आणि तुमचा फोन लागत नसेल किंवा फोन उचलला गेला नसेल तर काळजी करू नका, तुम्हाला समोरून फोन करण्यात येतील. गुरुजी, जसं तुम्ही मगाशी रुद्राक्षबद्दल बोललात, तर रुद्राक्ष चा आपण प्रभाव जो सांगितला, तर रुद्राक्षाचं माहेरघर जे कैलास मानसरोवर, तर त्याची यात्रा तुम्ही दरवर्षी करत असता. तर कैलास मानसरोवर 2026चं काय वैशिष्ट्य आहे? मॅडम, कैलास मानसरोवर यात्रा प्रतिवर्षी घडते हे खरोखरी माझं पूर्णपणे सौभाग्य आहे आणि माझ्या जिव्हाळ्याचा विषय आहे की कैलास मानसरोवर यात्रा. कारण आपण सगळेजण ऐकतो की आपल्याच्या देहानंतर म्हणजे ज्यावेळेला आपला मृत्यू होतो त्याच्यानंतर आपल्या फोटोखाली आपलं नाव लिहिलं जातं आणि त्यावेळेला कैलासवासी असा शब्द वापरला जातो आणि जिवंतपणे ज्यावेळेला तुम्हाला कैलासला जायला मिळतं तर ही खरोखरी तुमच्याकरता खूप मोठी संधी आहे. आणि प्रतिवर्षी आपण प्रतिभा ॲस्ट्रॉलॉजी रिसर्च सेंटरतर्फे कैलास परिक्रमा करत असतो, कैलास यात्रा करत असतो. तर 2026चं वैशिष्ट्य सांगायचं झालं तर सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य हे आहे की आत्ताचं चीन पंचांगानुसार कैलासचं हे कुंभवर्ष आहे. म्हणजे की आत्ताच्या याच्यामध्ये तुम्ही कैलास परिक्रमा केली किंवा कैलास यात्रा केली तर 12 कैलास यात्रा पुण्य केल्याचं पुण्य जे आहे किंवा 12 यात्रा पूर्ण केल्याचं जे पुण्याचा भाग तुम्हाला प्राप्त होईल तो आत्ताच्या 2026च्या एका कैलास परिक्रमेमध्ये तुमचं होईल. तर सगळ्यांना तुम्हाला आव्हान आहे की तुम्ही या ह्याच्यामध्ये 2026 मध्ये कैलास परिक्रमा 100% करा, का तर याच्यामुळे तुम्हाला 12 कैलास यात्रा केल्याचं पुण्य मिळेल. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की हे तिथलं अग्निवर्ष आहे. तिथलंचं जे वर्षाचं जे आहे तर याच्यामध्ये हॉर्स इयर्स असं त्याला म्हणतात. म्हणजे की याच्यामध्ये अग्नी आणि अश्व या दोघांचं मिलन म्हणजे अग्नी अश्व असं हे वर्ष आहे. तर या वर्षामध्ये कैलासमध्ये एक वेगळी एनर्जी बाहेर पडते. दर 12 वर्षांनी तिकडच्या पंचांगानुसार हा कुंभ येतो आणि अग्नी हॉर्स इयर येतं म्हणजे. तर त्या हॉर्स इयर्सचा तुम्हाला पुरेपूर आता लाभ होऊ शकतो. म्हणजे आता तिकडचं जे क्लायमेट किंवा कैलासमधनं बाहेर पडणारी ऊर्जा ही इतकी प्रभावी असते की सांगतात की ज्या वेळेला कुंभाचा कालावधी असतो त्याच्या वेळेला कैलासावरती सगळ्यांचा वास असतो. कैलासावरती सगळ्यांचा वास म्हणजे संपूर्ण शिव परिवार की त्याच्यामध्ये शिव आहे, त्याच्यामध्ये पार्वती आहे, त्याच्यामध्ये स्कंद म्हणजे कार्तिकेय स्वतः आहे, त्याच्यामध्ये गणपती बाप्पा त्याच्यामध्ये आहे आणि हा संपूर्ण शिव परिवार एकत्र असताना त्याचं ब्लेसिंग तुम्हाला पूर्णपणे मिळतं. तर हा कैलासचा कुंभ आहे. म्हणजे तर 2026 मध्ये 100% तुम्ही कैलास परिक्रमा करा की तुम्हाला 12 परिक्रमेचं पुण्य पूर्णपणे प्राप्त होईल. इवन दो तुम्हाला पूर्णपणे ही कैलास यात्रा करत असताना स्कंदाचं म्हणजे कार्तिकेयाचं, गणपतीचं, पार्वतीचं आणि शंकराचं या संपूर्ण परिवाराची परिक्रमा केल्याचं पुण्य तुम्हाला प्राप्त होईल. म्हणजे तर ह्या कुंभाचं हे वैशिष्ट्य असतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आपण जी यात्रा करतो ती प्रॉपरली श्रावण महिन्यामध्ये करतो आणि त्याच्यामध्ये नारळी पौर्णिमेचा म्हणजे जो पर्वणी असलेला पौर्णिमा आहे त्या पर्वणी पौर्णिमेमध्ये आपण प्रॉपरली मानसरोवरवरती असणार आहे आणि मानसरोवरची ती जी काही नजाकत आहे किंवा मानसरोवरचं ते सौंदर्य आहे, तुम्ही 1000 फोटो काढले तरी तुमचं कधी मन भरणार नाही. म्हणजे ती खरोखरी हृदयात ठेवण्यासारखी जागा आहे आणि त्या ठिकाणी जाऊन मग तो आध्यात्मिक पूर्णपणे टच किंवा जे आपण ऐकतो की खरोखरी तारे त्या सरोवरमध्ये उतरतात का, मानसरोवरमध्ये खरंच खालनं तारे वरती जातात का, तर हे सगळं आपल्या डोळ्यांनी बघण्याचा आनंद किंवा या डोळ्यांनी बघण्याचा अनुभव आपण पूर्णपणे त्या ठिकाणी घेऊ शकतो. तर त्यामध्ये नारळी पौर्णिमेच्या दिवशी आपण प्रॉपरली त्या ठिकाणी पोहोचणार आहे आणि त्याकरता 22 ऑगस्टला यावेळेला आपल्याला इकडनं प्रस्थान ठेवायचं आहे. म्हणजे कैलास मानसरोवर करता 22 ऑगस्टला आपण मुंबईमधनं प्रस्थान ठेवणार आहोत आणि 2 सप्टेंबरला आपण परत येणार आहोत. याच्यामध्ये पूर्णपणे कैलास परिक्रमा असणार आहे. याच्यामध्ये प्रतिभा ॲस्ट्रोलॉजीच्या माध्यमातून ज्या वेळेला करतात त्याच्यावेळेला मी स्वतः तुमच्याबरोबर असतो आणि स्वतः बरोबर असल्याचा फायदा आहे की ती पूर्णपणे शास्त्रोक्त तुमची परिक्रमा होते. कारण नुसती कैलासची परिक्रमा की जायचं आणि कैलास तिन्ही चारी बाजूनी बघायचा म्हणजे यात्रा करणं नाही, तर प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर तिथे कैलासचं काय वैशिष्ट्य आहे ते वैशिष्ट्य जाणून घेणं, त्या प्रकारचे कैलास संहितेचे पूर्णपणे सत्संग तुम्हाला दिले जातात. तुम्ही या ठिकाणी कसे काय आलात याबद्दलची वेगळी माहिती, वेगळी पूर्णपणे उत्कंठा तुम्हाला प्राप्त होते की तुम्हाला स्वतःला कळतं की खरोखरी तुम्ही ह्याच्या अगोदरच्या कुठल्या जन्मात इथे आलेला होतात आणि त्या तुमच्या पुण्यामुळे तुम्ही या ठिकाणी आलात. त्यावेळेला तुम्ही पूर्णपणे की अगदी पुण्याने ओतपोत होता. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की ही यात्रा करत असताना काही धार्मिक विधीसुद्धा आपल्या हातून होणं गरजेचं आहे. ज्याच्यामध्ये रुद्राचं फार मोठं महत्त्व आहे की आपण डेली रुद्राभिषेक करतो. शिवाला कैलासावर भेटायला गेल्यानंतर प्रत्येकाने त्याला आत्मलिंग दिलंय, तर तसं आत्मलिंग स्वरूप तुम्हालाही प्राप्त व्हावं, तुम्हालाही आत्मलिंग प्राप्त व्हावं म्हणून पारच शिवलिंग आपण प्रत्येकाला देतो
आणि ते पारस शिवलिंग प्रत्येक जण त्या ह्याच्यामध्ये घेऊन आपल्याकडे प्रस्थापित करू शकतो, घरी घेऊन जाऊ शकतो. तर ते प्रसाद रूपी पारस शिवलिंग तुम्हाला पहिल्या दिवशीच मिळतं आणि पुढे त्या पारस शिवलिंगावरच पूर्णपणे त्या कैलासच्या भूमीमध्ये आपल्या हातून रुद्र होतं. तर डेली त्याच्यावरती रुद्राभिषेक केला जातो. डेली भगवान शिवशंकरांची आरती केली जाते, गणपती बाप्पाची आरती केली जाते आणि वेगवेगळ्या अशा अनेक सत्संग आहेत, वेगवेगळ्या अशा अनेक प्रार्थना आहेत की ज्या प्रार्थनेने आपण कैलासाला प्रार्थना करतो की तू मला बोलवलंयस आणि खरोखरी माझ्या जीवनाचंही भाग्य आहे की मला या ठिकाणी यायला मिळालं, तर मला साक्षात स्वरूपामध्ये दर्शन दे. निश्चितपणे शिवाची कृपा आपल्याला प्राप्त होते, निश्चितपणे शिवाचं दर्शन आपल्याला प्राप्त होतं आणि त्याच्यानंतर जीवनामध्ये अगदी आनंदी आनंद आणि कैलासाचं जे पूर्णपणे म्हणजे की एक सौंदर्य आहे, कैलासाचा जो काही आनंद आहे आणि कैलासाचे जे परिपूर्ण आशीर्वाद आहेत, ते परिपूर्ण आशीर्वाद आपल्याला प्राप्तात. आणि हे लाभत असताना जर 2026 मध्ये यात्रा केली तर मी पुन्हा एकदा सांगतो की 12 यात्रा केल्याचं पुण्य तुम्हाला प्राप्त होईल. आता कैलासचा कुंभ आहे. तुम्ही प्रतिभा ॲस्ट्रोलॉजी बरोबरच माझ्या बरोबरच कैलास मानसरोवर यात्रा करा. 22 ऑगस्टला आपण प्रस्थान ठेवणार आहोत आणि त्याकरता संपूर्ण माहिती आमच्या यूट्यूब चॅनलवर अवेलेबल आहे आणि आपण सगळेजण एकत्र या संधीचा पूर्णपणे म्हणजे की सोनं म्हणण्यापेक्षा परीस करू की पुढे आपण जिथे स्पर्श करू तिथे सोनं होईल. आणि मंडळी, प्रतिभा ॲस्ट्रोलॉजी अशा धार्मिक यात्रा दरवर्षी आयोजित करत असते, तर या धार्मिक यात्रांचा नक्की लाभ घ्या. गुरुजी, तुम्ही इथे आलात आणि खूप छान मार्गदर्शन केलं, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. साईराम, आप सबकी भली करे. गुरु गोरक्षनाथ आप सबकी भली करे. आप सबका जीवन मंगलमय हो. ओम साईराम. तर गुरुकिल्ली यशाची मध्ये आज आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह. तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत रहा TV9 मराठी.